वाहतूक कोंडीने त्रस्त झालेल्या चाकणकरांच्या मोर्चाला सुरुवात झाली। चाकणमधील नागरिक आणि एमआयडीसीचे कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले। याशिवाय हुंदाई, ऑटोलाईन, मास, दीक्षा अशा अनेक कंपन्यांचे कर्मचारी रस्त्यावर उतरले। चाकण ते आकुर्डी पीएमआरडी असा 25 किलोमीटरचा हा मोर्चा आहे। वाहतूक कोंडी मुक्त चाकण कृती समितीने मोर्चा काढला। हा मोर्चा पीएमआरडी ऑफिसवर पोहोचला। खासदार अमोल कोल्हे, शिवाजी आढळराव आणि बाबाजी काळे एकत्रितपणे मोर्चात सहभागी झाले। पीएमआरडीए कार्यालयाच्या आधी मोर्चा थांबवण्यात आला। पोलीस आणि खासदार अमोल कोल्हे यांच्यात शाब्दिक चकमक पाहायला मिळाली। नॅशनल हायवेचं पुणे नाशिक हायवेचं जो काम आहे त्याचं टेंडर आता 25 ऑक्टोबरला फायनली ओपन होते एलिव्हेटेड कॉरिडॉरचं। पण त्याचबरोबर MSIDC कडचा तळेगाव चाकण शिक्रापूर डेव्हलप होणं हे तितकंच गरजेचं आहे आणि आजूबाजूचे कोलॅटरल रोड त्यासाठीची निधीची तरतूद आणि त्यानुसार प्लॅनिंग, त्यानुसार परमिशन या सगळ्या गोष्टी तितक्याच गरजेच्या आहेत। त्यामुळे एकावर कोणावर बोट ठेवण्यापेक्षा माननीय मुख्यमंत्री महोदय हे पीएमआरडीचे चेअरमन आहेत, त्यांनी या संदर्भातला कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅन पुढच्या काही दिवसात जाहीर करून त्याला एक टाइम बाउंड प्रोग्राम दिला पाहिजे, तर चाकणच्या ट्रॅफिकचा प्रश्न हा सुटू शकतो। गेल्या 1.5 वर्षापूर्वी त्याचं टेंडर निघालं होतं, अजून उघडलेलं नाहीये। म्हणजे ही उदासीनता कशासाठी आहे? जर प्रशासनानं मनावर घेतलं, तुम्ही 2 वर्षामध्ये 3 वर्षामध्ये समृद्धी महामार्ग पूर्ण करताय 30,000 40,000 कोटी रुपयाचा, परंतु हा अतिशय जवळचा महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी MIDC ही चाकण असून सुद्धा त्याच्याकडे दुर्लक्ष होतंय, ही अतिशय दुर्दैवी बाब आहे। तर या सगळ्या संदर्भात आता आपण बघितलं आढळराव पाटील आणि अमोल कोल्हे यांच्या प्रतिक्रिया। एकूणातच चाकणवासी जे आहेत ते